जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी 10% आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा त्या 10% 80% फक्त मराठा समाज एकटाच होता. त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे. आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसी मध्ये घ्या, अशा प्रकारचे आंदोलन होत आहे, प्रेशर निर्माण केलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे.